नमस्कार, राम राम मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, जे विद्यार्थी एक वर्षापासून वाट बघत होते केंद्र सरकारची सर्वात मोठी आतापर्यंतची भरती निघाली आहे ती म्हणजे EMRS रिक्वायरमेंट 2025. म्हणजे EMRS म्हणजे काय सुरुवातीला जाणून घेऊया, कारण की या भरतीबद्दल बऱ्याच विद्यार्थी मित्रांना आपल्याला माहिती नाहीये. आपल्या महाराष्ट्र शासन जसं शिक्षक भरती काढतं TET GET, अगदी त्याच प्रकारे EMRS म्हणजे एकलव्य मॉडेल रेसिडेंटल स्कूल ह्या केंद्र शासनाचा हा खूप मोठा हजारो कोटीचा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट जे विद्यार्थी आदिवासी भागामध्ये येतात त्यांचं शिक्षण उज्ज्वल व्हावं, त्यांच्या शिक्षणाला त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळावी म्हणून त्याकरिता EMRS एकलव्य मॉडेल रेसिडेंटल स्कूल हा केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या शाळा आपल्या भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये विविध राज्यामध्ये आहेत. म्हणून या जागा खूप मोठ्या प्रमाणात महत्वाच्या आहेत. त्यामुळे हा फॉर्मला तुम्ही अप्लाय करा. तर मित्रांनो, स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया नेमकं EMRS आहे काय, त्याच्या जागा किती आहेत, कोण फॉर्म भरू शकते, त्याच्यासाठी शिक्षण काय लागणार आहे, तुमची वयोमर्यादा काय आहे, स्टेप बाय स्टेप फॉर्म कधी सुरू होणार नाही, कधीपर्यंत भरणार आहे, सगळं डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, चला जाणून घ्या. सुरुवातीला तुमच्या पोस्ट आहे, जागा आहेत मित्रांनो 7267. म्हणजे जागेचा माझ्या मते आतापर्यंत केंद्र सरकारची सर्वात मोठी निघालेली भरती आहे. ही भरती टीचिंग आणि नॉन टीचिंग दोन्ही स्टाफसाठी आहे, विद्यार्थी मित्रांसाठी आहे. लक्षात जाणून घ्या. याच्यासाठी शिक्षण तुम्हाला काय लागणार आहे मित्रांनो, तुमचं 10वी पास किंवा 12वी पास किंवा एनी ग्रॅज्युएट. म्हणजे इथे जागा बघा, लक्षात असू द्या, टीचिंग प्लस नॉन टीचिंग दोन्हीचं कोलॅबरेशन आहे इथे. म्हणून तुम्ही 10वी ते एनी ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही इथे फॉर्म अप्लाय करू शकता. शिक्षणाची अट क्लिअर झाली तुम्हाला अशी आशा करतो. आता तुमचं वयोमर्यादा किती आहे मित्रांनो, 18 ते 50 वर्ष. म्हणजे आता केंद्र सरकारची नोकरी आहे 18 वर्ष ते 50 वर्ष, कारण इथं पोस्ट पण तशा आहेत. म्हणून इथं तुमचा एज क्रायटेरिया जास्त आहे, म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे बऱ्याच विद्यार्थी मित्रांना ज्यांचं स्वप्न आहे केंद्र शासनाचं नोकरी करण्याचं, त्यांना इथे 50 वर्षापर्यंत हा तुम्ही सरकारी नोकरी जॉईन करू शकता. आता अर्ज कधीपासून करायचा आहे मित्रांनो, 19/9/2025 ते 23/10/2025. म्हणजे तब्बल तुमच्याकडे 1 महिना आहे अर्ज करण्यासाठी. म्हणून बिलकुल ही वेळ गमावू नका, कारण अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते. संधीचा फायदा घ्या आणि सोनं करा. मित्रांनो, जागा आहेत 7267. आता या जागा कुठे आणि कुठे कुठे जॉब करू शकता, म्हणजे आता पूर्ण भारतभर ह्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहेत. म्हणजे भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये विस्तार झालेल्या स्कूलचा बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत. म्हणून तुम्ही तुमचं होम स्टेट जिथे आहे तिथेही तुम्हाला इथे जॉब करण्याची संधी मिळणार आहे. याच्यामध्ये प्लस पॉइंट असा आहे मित्रांनो, यामध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर केंद्र सरकार तुम्हाला राहण्यासाठी क्वार्टर सुद्धा फ्री मध्ये देणार आहात. परत पगार सुद्धा अट्रॅक्टिव्ह आहे आणि बाकीचे केंद्राचे इतर भत्ते सुद्धा आहेत. म्हणून या संधीचा फायदा घ्या पुरेपूर. आता पोस्ट कुठले आहेत मित्रांनो, इथे पोस्ट बघून घ्या. प्रिन्सिपल, PGT, TGT, लॅब अटेंडंट, JSA, हॉस्टेल वॉर्डन, नर्स स्टाफ अँड हे Tier 1 आणि Tier 2 ची भरती आहे मित्रांनो. याच्यामध्ये एवढे साऱ्या पोस्ट आहेत. प्रिन्सिपल पासून तर नर्स स्टाफ आणि हॉस्टेल वॉर्डन इथपर्यंत पोस्ट आहेत. म्हणजे क्लास C-B च्या पण पोस्ट आहेत आणि प्रिन्सिपल ही मोठी पोस्ट आहे, याच्या सुद्धा पोस्ट आहेत. आता जे विद्यार्थी महाराष्ट्रामधले आहेत, आपल्या ग्रामीण भागातले, की त्यांना शिक्षक भरतीतच करिअर घडवायचं आहे, पण बऱ्याच विद्यार्थी मित्रांना EMRS ही कन्सेप्टच माहिती नाही. म्हणून तुमचं शिक्षक भरतीच्या मागे न लागता जर तुम्हाला संधी भेटली तर बेटर, नाही भेटली तर EMRS मध्ये तुम्ही अप्लाय करून तुमचं टीचिंग स्किल तुम्ही परफॉर्म करू शकता मित्रांनो. ठीक आहे. आता याच्यामध्ये पगार श्रेणी किती आहे मित्रांनो, 18,000 ते 2,09,200. म्हणजे केंद्र सरकारचा जो पे स्केल आहे तिथेच तोच आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. अप्लाय केलेला आहे त्यांनी 18,000 मिनिमम ते पार 2 लाखापर्यंत. प्लस तुमचे इन्सेंटिव्ह, गव्हर्नमेंट भत्ते वेगळे, तुमच्या फॅसिलिटी वेगळ्या, सोयी सुविधा वेगळ्या, हे त्याच्यामध्ये ऍडिशनल आलं मित्रांनो. आता शेवटचं काय आहे, निवड सिलेक्शन प्रोसेस नेमकी एक्झॅक्ट ह्याची होणार कशी, तर याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, रिटन एक्झाम आहे, तुमची इंटरव्ह्यू आहे, तुमचं स्किल टेस्ट आहे,
तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि तुमचं मेडिकल एक्झाम आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 5 प्रोसेस आहेत सिलेक्शन प्रोसेसचा. बट इथं ट्विस्ट असे मित्रांनो, आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना इंटरव्ह्यू म्हटलं की थोडं धाकधूकपणे होतं. तर इंटरव्ह्यू हा फक्त प्रिन्सिपल पोस्ट साठी होणार आहे. बाकीच्या ऑल ओव्हर पोस्ट साठी इंटरव्ह्यूची आवश्यकता नाहीये. फक्त प्रिन्सिपल ही मोठी पोस्ट असल्यामुळे त्यालाच फक्त इंटरव्ह्यू होणार. बाकीच्या सगळ्या सेम प्रोसेस असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला या भरतीमध्ये जर काही डाऊट असेल, फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, अभ्यासक्रम, आता अभ्यासक्रम म्हटलं की सेम तुमचं जे सरळ सेवा राज्यसेवा जी एक्झाम बेसिक स्टडी असतो आणि एकदम सोपा आहे. तुमचं मॅथ रिजनिंग आलं, इंग्लिश आलं, ग्रामर आलं, मराठी व्याकरण आलं, तुमचं जीके आलं, याच्यावरतीच तुम्ही स्टडी करायचा आहे आणि याला लवकरात लवकर हा फॉर्म सबमिट करायचा आहे, जेणेकरून ही डेट तुमच्या हातून निघून जाणार नाही. संधी खूप मोठी आहे, जागा सुद्धा खूप मोठ्या आहेत. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी 100% तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, या भरतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन कन्सेप्ट सोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम.